हरिओम. मी मंगल विराकुलट, जळगाव. मी 2010 सालापासून बापूंकडे आलेली आहे. मी आता तुम्हाला एक माझा आलेला एक असा अनुभव सांगते की मी माझ्या पुतण्याचं लग्न जमलेलं होतं. त्यावेळेस मला धरणगावला जायचं होतं. मी अगदी छोटासा अनुभव सांगते तुम्हाला. धरणगाव जायचं होतं. धरणगावला जायसाठी मी निघाली. तर स्टाफला आल्यानंतर मी माझ्या मुलाला म्हटलं की मला स्टाफपर्यंत सोडून दे. आणि स्टाफपर्यंत सोडल्यानंतर असं झालं की गाडी लवकर मिळत नव्हती. मग मी त्याला म्हटलं असं कर, तू घरी जा आणि ती गाडी मला दे, मी एकटी धरणगाव निघून जाते. गाडीवर गेली. जाताना मला प्रवासामध्ये असा कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही किंवा कुठल्या वाहनांचा त्रास झाला नाही, कारण मी नेहमी एकटी नाही जात होती. माझ्याबरोबर माझा मुलगा किंवा मुलगी असायची. तर मी आरामात पोहोचले. तिचं लग्न वगैरे जमलं. आनंदाच्या क्षणांमध्ये मी घरी यायला निघाले. घरी येताना काय झालं की धरणगावपासून बांभुरी सोडलं आणि बांभुरीच्या आसपास जे इंजिनिअरिंग कॉलेज होतं त्याच्या जवळपास त्या ठिकाणी खूप सुबाबुळीची झाडं होती आणि मागून 2 ट्रक एकमेकांना ओव्हरटेक करत होते. ओव्हरटेकमध्ये काय झालं की मला थोडंसं, मी एकटी होती आणि संध्याकाळची वेळ झालेली, लाईटांचा त्रास झाला. मग मी घाबरल्यासारखी झाली आणि काय झालं की त्यामध्ये माझा असा तोल गेला की रोड थोडा खालीवर असल्यामुळे मी खाली पडले आणि माझ्या पायांवरती ती गाडी पडली, ॲक्टिवा. पण ॲक्टिवा पडल्यानंतर मी तिला उचलायचा खूप प्रयत्न केला, पण ती उचलली जात नव्हती माझ्या पायांवरतून हाताने. मग 2-3 लोक आले आणि त्यांनी मला ती गाडी उचलली. गाडी उचलल्याने स्टँडवरती लावली. मी लगेच ती स्टँडवरतून गाडी काढली आणि गाडीवर बसली. तर मला बाकीची लोकं म्हणायला लागली की मॅडम तुम्ही जाऊ नका एकट्या, तुम्ही एकटे आहात, तुम्ही पडल्या, तुम्हाला लागलेलं आहे, तुम्ही घाबरलेलं आहे. पण शेवटी मी कोण होती? बापू भक्त होती. मी नाही घाबरली, कारण पडतानाच मी बापूला आवाज दिलेला होता की बापू, म्हणजे ते ट्रक बघितल्यानंतर असं मी बापूंना आवाज दिल्यानंतर की बापूंनी मला असा बचाव केला की मी जर त्या बाजूने पडली असती, म्हणजे रोडच्या बाजूने, पण मी कशी पडली? रोडच्या बाजूने पडले. त्याच्यामुळे त्या ट्रकचा मला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही झाला. मग मी निघाल्यानंतर मग 2 मुलं आली मागून आणि त्या 2 मुलांनी काय केलं, माझ्या गाडीच्या पुढे येऊन उभे राहिले. तर म्हणे मावशी गाडी थांबवा म्हणे. मी म्हटलं का रे बाबा? तर म्हणे नाही तुम्ही खाली उतरा आधी, म्हणे तुम्ही घाबरलेले आहे. म्हटलं नाही, मी तर माझी गाडी व्यवस्थित. नाही म्हणे तुम्ही असं करा, आम्ही तुमच्या मुलासारखे आहोत, तर तुम्ही ही गाडी जी आहे तुमची तर आमच्यापैकी एकाजवळ द्या आणि एकाच्या गाडीवरती तुम्ही बसा. मी त्यांना नाही म्हटलं, पण मग मी खरंच आतून थोडंसं किती झालं तरी असतेच ना भीती प्रत्येकाला. मग मी त्या मुलाच्या गाडीवरती बसले. मग मला त्यांनी विचारलं की तुम्हाला कुठे जायचं आहे? मग मला जायचं होतं ॲक्च्युली मानराज पार्कपासून आसावनगरला, पण मी त्यांना चुकीचा ॲड्रेस दिला. मी त्यांना म्हटलं मला पेट्रोल पंपाला जायचं आहे. मग पेट्रोल पंपाजवळ आला जळगावचा आणि माझी गाडी मला दिसत नव्हती. ते एक मला टेन्शन होतंच. मग मी तिथं उतरली आणि तेवढ्यात तो मुलगा माझी गाडी घेऊन मागून आला. मग मी त्याच्याजवळून माझी गाडी घेतली. मला एक तो आनंद झाला की नाही, म्हटलं याने आपली गाडी कुठे घेऊन नको जायला. मग मी गाडी घेतली आणि गाडी घेतल्यानंतर ते मुलं थांबले आणि माझ्याकडे एकटक बघितलं आणि मला म्हटले हरिओम. मग मी त्यावेळेस शॉक झाली की मी यांना ओळखत नाही. मी तिथे त्या म्हणजे ज्या ठिकाणी तो पडली त्या ठिकाणी इतके लोक होते. मी त्यांना कोणाला सांगितलं नाही की मी बापू भक्त आहे, किंवा या मुलांनाही मी रस्त्याने बोललीच नाही की मी बापू भक्त आहे. पण उतरल्यानंतर ती दोघी मुलांनी माझ्याजवळ गाडी दिली आणि मला तो एक मुलगा म्हणे की आम्ही तुम्हाला ओळखतो, तुम्हाला अजून थोडंसं पुढे जायचं आहे ना. पण त्यांनी मला हरिओम म्हटल्यानंतर कसं असतं की बापू प्रत्येक ठिकाणी नाही जाऊ शकत, पण तो कुणाच्या ना कुणाच्या रूपाने आपल्यासाठी तिथं धावून येतो. म्हणजे तो प्रत्येकाला आपल्या मदतीसाठी त्याचे नियोजन असते. तर त्यावेळेस मी जर ती मुलं नाही आली असते तर मला जळगावपर्यंत पोहोचायला, म्हणजे साधारण 8 ते 10 किलोमीटर तिथून जळगाव होतं, तर यायला मला खरंच भीती पण वाटली असती, कारण रात्रीची वेळ होती. तर हे सगळं जे होतं ते हे बापूंमुळे झालेलं होतं आणि बापूंमुळेच मला त्या मुलांनी मदत केली आणि मी माझ्या घरी सुखरूप पोहोचले. हरिओम. श्रीराम अंबज्ञ नाथ संविद नाथ संविद.